मला पहिला प्रश्न मकरंद सरांना असा विचारायचा आहे की एज्युकेशन प्लॅनिंग आणि करिअर प्लॅनिंग म्हणजे काय आणि त्यामध्ये काय फरक आहे. आता जेव्हा आपण एज्युकेशन प्लॅनिंग आणि करिअर प्लॅनिंग ह्या बाबतीत जेव्हा विचार करायचा असतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. करिअर प्लॅनिंग म्हणजे त्याच्यामध्ये बरेच प्रकार येतात. लोकांना असं वाटतं की करिअर म्हणजे करिअर ॲज अ डॉक्टर किंवा करिअर ॲज अन इंजिनियर ऑर अ चार्टर्ड अकाउंटंट. ते तेवढं सीमित नाही आहे. करिअर प्लॅनिंगमध्ये मुख्य रूपाने जर का पाहायला गेलं तर 3 गोष्टी येतात. एक असतं करिअर टाईप, म्हणजे तुमचं करिअर कुठल्या पद्धतीचं असायला पाहिजे. मग ते करिअर ॲज अ स्ट्रॅटेजी मेकर पण येतं, करिअर ॲज अ इम्प्लिमेंटर येतं. म्हणजे हे 2 मुख्य भाग आहेत त्याचे. मग त्यानंतर येतं की करिअर जे आहे तुमचं त्याचे एरियाज कुठले कुठले आहेत. म्हणजे तुम्ही जॉब म्हणजे करिअर ॲज अन एम्प्लॉई किंवा करिअर ॲज अन एंटरप्रेन्युअर, हे 2 भाग येतात. आणि त्यानंतर मुख्य जे येतं ते की करिअर तुम्ही कुठल्या क्षेत्रात करू शकतात. म्हणजे तुम्ही मार्केटिंगमध्ये करू शकतात, ॲडव्हर्टायझिंगमध्ये करू शकतात, मेडिकलमध्ये करू शकतात, इंजिनिअरिंगमध्ये करू शकतात. असे हे 3 विविध भाग असतात. आणि स्टुडंटचं जे प्रोफाईल आहे ते कुठल्या प्रकाराच्या करिअरला मॅच करतं. म्हणजे करिअर ॲज अ जर का डॉक्टर म्हटलं तुम्ही, ठीक आहे, तर मग तिथे डॉक्टर म्हणजे डॉक्टर म्हणून नोकरी करायची किंवा डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायची, ह्या अशा विविध गोष्टी असतात ज्याचं पहिले प्लॅनिंग करावं लागतं. आणि जोपर्यंत पालकांना ह्या बाबतीची क्लॅरिटी नसते तोपर्यंत एज्युकेशनमध्ये तुम्ही काय करणार हा मोठा प्रश्न असतो. मग एज्युकेशन प्लॅनिंग म्हणजे काय? तर एज्युकेशन प्लॅनिंगमध्ये विविध गोष्टी येतात. म्हणजे तुमचं स्ट्रीम सिलेक्शन येतं, सब्जेक्ट सिलेक्शन येतं, प्रोग्राम सिलेक्शन येतं, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे. अलीकडे बरेच मुलं भारताच्या बाहेर म्हणजे विदेशमध्ये जाऊन किंवा फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन एज्युकेशन घेतात. तर त्याचं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं एज्युकेशन प्लॅनिंग. पण आता हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तर पहिले काय करायला हवं हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर करिअर जोपर्यंत तुमचं नक्की होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्या प्रकारचं शिक्षण कशा पद्धतीने आणि कुठे घ्यायला पाहिजे ह्याची तुम्हाला क्लॅरिटी मिळत नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी पालकांनीसुद्धा समजण्याची गरज आहे आणि मुलांनीसुद्धा समजण्याची गरज आहे.